फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत। हा युतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार आहोत। लाडक्या बहिणींनो, आत्ताच मोबाईल चेक करा, कारण जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काल रात्रीपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेत। ई-केवायसी पूर्ण केलेल्या 1,60,00,000 पात्र महिलांनाच केवळ हा लाभ मिळणार आहे। राज्य सरकारने यासाठी 98 कोटींचा निधी वर्ग केला। दिवसाला साधारणपणे 25 लाख 30 लाख 50 लाख पर्यंत डीबीटी होत असतो। जानेवारीचं जे डीबीटीची प्रोसिजर आम्ही कालच सुरू केलेली आहे। माझी लाडकी बहीण जी योजना आहे ती 1500चा हप्ता त्यांना जो दर महिन्याला आपण देतो त्या संदर्भातला आहे। साधारणपणे ती डीबीटीची प्रोसिजर पूर्ण व्हायला 5 दिवसाचा कालावधी लागत असतो आणि अशा पद्धतीनं ते पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील। ज्यांनी ई-केवायसी करत असताना चुकीचे ऑप्शन निवडले आणि त्याच्यामुळे त्यांची ई-केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण होऊन सुद्धा नोंद होत नाहीये, त्यांच्यासाठी आम्ही 31 मार्च पर्यंतची मुदत दिलेली आहे आणि 31 मार्च पर्यंत त्यांनी ती त्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि त्यांना जो लाभ सुरू होता तो त्या पद्धतीने त्यांना तो केला जाईल। म्हणजे तुमचे जानेवारीचे पैसे भेटण्यास आता तुम्हाला सुरुवात झालेली आहे। तुमचेही जानेवारी महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आले असतील तर आले धन्यवाद म्हणून पाठवा, नसतील आले तर नाही म्हणून पाठवा। त्यापुढे तुमचाही जिल्हाही पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून अजून पैसे जमा होत नाहीत। तर बघा, स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता जे अधिवेशन चालू आहे त्यावेळी त्यांनी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलेली असेल। त्यांनी सांगितलं की जानेवारी महिन्याचे पैसे जे आहेत आम्ही सोडलेले आहेत, डीबीटीद्वारे ते पैसे येणाऱ्या 5 दिवसामध्ये जमा होतील। कालपासूनच याची सुरुवात झालेली आहे असं त्यांनी सांगितलं। त्याचसोबत टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत काही लाडक्या बहिणींना भेटतायत, म्हणजे टप्प्याटप्प्याने हळूहळू सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पात्र लाडक्या बहिणींचे पैसे हे भेटत राहतील आणि 31 मार्च पर्यंत ई-केवायसी बद्दल देखील त्यांनी अपडेट दिली, ई-केवायसी बद्दल देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिली। आता बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे ज्याची आतुरतेने तुम्ही वाट पाहत होता तो जानेवारीचा हप्ता जो आहे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारनं त्याचं वितरण जे आहे या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या सन्मान निधीचं सुरू केलेलं आहे। मग आता लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची देखील वाट पाहत असतील। त्याचसोबत ज्यांना आता जानेवारीपर्यंतचे हप्ते भेटलेले आहेत, परंतु काही अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्यांना नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल आणि हा जानेवारी महिन्याचा हप्ता देखील अजून भेटलेला नाही, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी फक्त ई-केवायसी मुळे अपात्र ठरल्या होत्या किंवा ज्यांचे पैसे काही तांत्रिक कारणास्तव जमा झालेले नाहीत, मग अशा लाडक्या बहिणींचे हे राहिलेले पैसे जे आहेत ते कधीपर्यंत जमा होतील त्याची देखील पुढे अपडेट आपण बघणार आहोत। तर बघा, आता याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरती ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली। राज्य सरकारच्या अनेक योजनांपैकी लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचे निधी वितरण थांबवावे अशी मागणी देखील करण्यात आली होती। तर राज्यातील निवडणुका झाल्यानंतर आता महायुती सरकारनं जानेवारी महिन्याचा निधी वितरण करण्यास सुरुवात केलेली आहे। जानेवारी पैसे या ठिकाणी तुम्हाला भेटतायत बघा, त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। तुम्हाला अजून पैसे भेटले नसतील तर काळजी करू नका, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया जी 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेली आहे। पुढे 2 ते 3 दिवस म्हणजे हे पूर्ण आठवडाभर या ठिकाणी हे पैसे जे आहेत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे, अशी स्वतः माहिती या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। दरम्यान महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सातत्यपूर्व मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची
दमदार वाटचाल यापुढेही अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे असा मला विश्वास आहे, असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ते म्हणजे जानेवारीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. मग बाकीचे पैसे नेमके कधी जमा होणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली. आता फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार याची महिला वाट पाहत आहेत. बघा, तुमच्या आतापर्यंत या ठिकाणी 19वे हप्ते जे आहेत मला जमा झालेले आहेत. काही लाडक्या बहिणींना 18 हप्तेपर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंतचे पैसे आलेले होते, ते 19व्या हप्त्याची वाट पाहत होते. आता 19वा हप्ता ज्यांना जमा झालेला आहे त्या लाडक्या बहिणी 20वा हप्ता म्हणजेच हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. तर बघा, तुमची ही योजना जी आहे या ठिकाणी कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी बोलताना सांगितलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे या ठिकाणी भेटत राहणार आहे. परंतु त्या महिन्यामध्ये हे पैसे येताना दिसत नाहीत. पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होतात. मात्र जानेवारी महिन्याचं तसं झालं नाही. जानेवारी महिन्याचा हा हप्ता जो आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेट झाला. तर प्रत्येक महिन्यामध्ये अशाच पद्धतीने कुठल्या ना कुठल्या कारणाने हा हप्ता लेट होताना दिसत आहे. पैसे भेटत आहेत, मात्र जे वेळेवरती पैसे भेटायला पाहिजेत त्या महिन्यामध्ये ते भेटताना दिसत नाहीत. त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करावी अशी मागणी आता लाडक्या बहिणींकडून केली जात आहे. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होतो? मग कुठलीही त्या महिन्यातील असेल किंवा पुढच्या महिन्यातली 1 तारीख सरकारने फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने प्रत्येक महिन्यामध्ये वाट पाहावी लागणार नाही. कारण की त्यांची विविध आर्थिक कामं जे आहेत त्याच्यामुळे अडकून पडतात. तर लाडक्या बहिणींना 1 तारीख फिक्स झाल्यास त्याचा मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो. तर तुमची मागणी आहे का 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुम्हाला वाटत असेल सरकारने 1 तारीख फिक्स करावी तर हो म्हणून नक्की सांगा. तर बघा, आता राज्यभरातील लाडक्या बहिणींना आपला हप्ता अकाउंटमध्ये कधी जमा होणार याची प्रतीक्षा होती. अखेर आता त्यांची प्रतीक्षा संपली. पात्र लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्यात आलं. महिलांच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचा हा 19वा हप्ता जो आहे तो जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी रोजी महिला आणि बालविकास विभागाकडे तब्बल 98 कोटी या ठिकाणी रुपये जमा केले होते. तर ही रक्कम मिळाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ही प्रक्रिया जी आहे पैसे जमा होण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. डिसेंबर 2025चा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जानेवारी महिन्यामध्ये जमा करण्यात आला होता. तर आता जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे हा फेब्रुवारीच्या अखेरीस ह्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जमा होतोय. तर मग फेब्रुवारी महिना देखील संपत आलेला आहे. केवळ 4 दिवस शिल्लक आहेत हा महिना संपायला. मात्र या महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये अजून जमा झालेला नाही. तर याविषयी राज्य सरकारने अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला कधी भेटणार याची देखील तुम्हाला प्रतीक्षा असेल. दरम्यान आता बघा, सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली होती. यानंतर अनेक महिलांची नावं या यादीतून वगळण्यात देखील आलेली होती. दरम्यान काही महिलांना सतत तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे ई-केवायसी मुदत ही 31 मार्च 2026 पर्यंत सध्या करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू केली आहे. तेव्हापासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत. दरम्यान ई-केवायसी मधील अपात्र ठरलेल्या महिलांना आता या यादीतून वगळण्यात आलं होतं, कारण की अनेक या ठिकाणी महिला पात्र नसताना योजनेचा लाभ घेत होत्या. परंतु याच्यामध्ये ई-केवायसी मध्ये काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं, कारण की त्यांच्याकडनं चुकून काही या ठिकाणी पर्याय जे आहेत निवडले गेलेले होते जे चुकीचे होते. तर त्यांना पुन्हा या ठिकाणी पात्र केलं जाणार आहे. त्या लाडक्या बहिणींना त्यांना ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च ही संधी देण्यात आलेली आहे शेवटची. तर 31 मार्च पर्यंत ज्या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा पात्र ठरतील त्यांचे मग हे राहिलेले पैसे कधी येऊ शकतात? तर बघा, 31 मार्च नंतर हे तुमचे राहिलेले पैसे येण्याची शक्यता असू शकते, कारण की तोपर्यंत तुम्हाला ई-केवायसी मध्ये सर्व या ठिकाणी दुरुस्तीची मुदत देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मग त्यामध्ये ज्यांची ई-केवायसी एडिट होईल त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील मग त्यांचे जे राहिलेले थकीत पैसे असतील, राहिलेले पैसे जे आहेत तुम्हाला मग 31 मार्च नंतर जमा करण्याचा निर्णय जो आहे तो देखील घेतला जाऊ शकतो. म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत देखील ते पैसे तुम्हाला येऊ शकतात. परंतु अजून त्याच्याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र थकीत पैसे जे असतील लाडक्या बहिणींचे राहिलेले, जे की ई-केवायसी मधील चुकांमुळे त्यांना अपात्र केले गेलेलं होतं आणि त्यांचे पैसे जमा झालेले नव्हते, जसं की डिसेंबर महिना असेल, नोव्हेंबर महिना असेल, त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी राहिलेले पैसे देखील जमा होण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटेल त्याच्याबद्दलची जशी अधिकृत तारीख जाहीर होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून
करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.